सातत्याने गेले काही दिवस वाळू माफियांकडून सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याला आता गृह विभागाने अत्यंत गांभीर्याने घेतलाय। काही दिवसांपूर्वी भिगवणमध्ये गोळीबार करणाऱ्या 4 वाळू माफियांना पोलिसांनी थेट मोक्का कायदा लावल्याने या माफियांना आता मोठी जरब बसणार आहे। चोरट्या गैरव्यवहारातून करोडोंची माया जमा करणारे हे माफिया दिवसेंदिवस एवढे उद्दाम बनू लागले होते की त्यांच्या गैरकारभाराला आळा घालण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणं, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करणं हे नित्याचंच बनलं होतं। पण आता या सगळ्या प्रकाराला जरब बसणार आहे। सागर राजपूत, संजय तनपुरे आणि त्याच्या साथीदारांनी मदनवाडी गावाच्या हद्दीत वाळूच्या कारणाने गोळीबार केला होता। त्यामध्ये 2 जण जखमी झाले, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला। सदर आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी विरुद्ध मोका कायद्याने कारवाई केली असून पुढील तपास भरते साहेब एसडीपीओ भोर हे करीत आहेत। सदरच्या कारवाईमुळे वाळू माफियामध्ये नक्कीच जरब बसेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।